श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे मराठी नवीन वर्षाचे आणि यंदाचा ही गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे आणि या गुढीपाडव्या दिवशी 12 राशीनुसार शिवपुराणात सांगितलेले पाडव्या दिवशीचे भगवान शिवाचे 40 उपाय. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आलेला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बर का. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:53 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता, कारण या दिवशी मुहूर्ताची आवश्यकता नाही. पण या दिवसाचा देखील तुम्हाला शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त 45 मिनिटांनी शुभ मुहूर्त असेल. तसेच गाडी वस्तू यासाठी शुभ मुहूर्ताचा असेल तर मी असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून गुढीपाडव्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावे. जसे की पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, घटस्थापना असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करायचे आहे. तसेच या दिवशी तिथीला श्रीराम नवरात्र, वासंत नवरात्र सुद्धा सुरू होत आहे आणि त्या संबंधित विविध विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी ती 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही. तर मैत्रिणींनो, आता आपण जाणून घेऊया की 12 राशीनुसार भगवान शिवशंकरांचे करावयाचे उपाय. नंबर 1, मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही अर्पण करावे. तसेच भोलेनाथाला धतुरा अर्पण करावा. कापूर जाळून देवाची आरती करावी. 2, वृषभ. वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यानंतर शिवलिंगावर मोगरा अत्तर अर्पण करावे. शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी. 3, मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम. स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास तर इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते. मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाल, कुमकुम, चंदन, अत्तर इत्यादीचा अभिषेक करावा. गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. 4, कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा. नाचणीची भाकरी अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी. दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलही अर्पण करावे. 5, सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांनी फळाच्या रसात आणि पाण्यात साखर विरघळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शिवाला फुले आणि मिठाई अर्पण करा. फुलासोबत बेलपान अर्पण करावे. 6, कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बोरे, धतुरा, भांग आणि बिल्वपत्राची फुले अर्पण करावी. तसेच बेलपत्रावर मध आणि चंदन लावून नैवेद्य अर्पण करा. शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक. भगवान शिवाची पूजा केल्यानंतर अर्धी परिक्रमा करावी. असे केल्याने लवकर शुभ फळ मिळते. 7, तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांनी पाण्यात विविध प्रकारचे फुले टाकून त्या पाण्याने भगवान शिवाचा अभिषेक करावा. यानंतर भोलेनाथाला बिल्वपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन इत्यादी अर्पण करा. शेवटी आरती करा. 8, वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मध आणि फुलांनी स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी. लाल रंगाची फुले अर्पण करा. पूजेनंतर मसूर डाळ विशेष करून या दिवशी अर्पण करावी. 9, धनुराशी. धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी. म्हणजेच प्रथम भात शिजवावा, त्यानंतर शिजवलेल्या भातात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी. सुकामेवा अर्पण करावा. बेलाची पाने, गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी. 10, मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने संपूर्ण शिवलिंगावरती झाकून त्याची विविध पूजा करावी. पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा. या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. 11, कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करावा. पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करा. म्हणजेच एकांतेश्वर महादेव असणाऱ्या ठिकाणी अर्पण करावे. पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे. यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी. 12, मीन राशी. मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी. म्हणजेच प्रदोष काळामध्ये मीन राशीच्या जातकांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून पूजा करावी. एक दिवा लावावा. यावेळी 35 वेळा ओम नमः शिवाय जप करावा.
बेलाचे पान अर्पण करा आणि आरती करा. शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा. तसेच पिंपळाच्या पानावरती ओम नमः शिवाय लिहून ते शिवलिंगाला अर्पण करा. आता हे विशेष उपाय सोडल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी बाकीचे उपाय सर्व राशीचे लोक म्हणजे 12 राशीवाल्याने हे उपाय केले तरी अतिउत्तम. गुढीपाडव्याच्या दिवशी बेलाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते. तर हा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता किंवा इतर दिवशीही करू शकता. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख संपत्ती प्राप्त होते. धतुऱ्याच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्त होतो, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते. बेलाच्या 11 पानांवर चंदन ने ओम नमः शिवाय किंवा श्रीराम लिहिला. यानंतर या पानाची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा. तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि गुगल धूप करावा. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल तर श्रावणात दररोज शिवलिंगाला केशर मिश्रित अर्पण करावे. यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे. पण हा उपाय तुम्हाला पाडव्या दिवशी आवर्जून करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पाडव्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे, तर हा 700 वर्षाने असा योगायोग जुळून आलेला आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करत राहा. पैसे मिळण्याचा हा एकच सोपा मार्ग आहे. माता लक्ष्मी स्थिर राहण्याचा हा मार्ग एक आहे. श्रावणामध्ये गरिबांना अन्नदान करा. यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. आणि आज पाडव्या दिवशी सुद्धा तुम्हाला अन्नदान विशेष करून दान करायचे आहे. तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. या दिवशी 21 बेलाच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा. याने तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या दिवशी नंदीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न राहील. पहाटे लवकर उठून स्नान करावे. जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. यानंतर काही वेळ मंदिरात बसून मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे मनाला शांती मिळेल. जल अर्पण करताना शिवलिंगाला तळहाताने घासावे. या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते व दुर्भाग्याचे भाग्यात बदल होतात असे म्हटले जाते. पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे. या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. असे लोक आयुष्यभर सुख सुरळीचा आनंद घेतात. एक फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा. शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीने शुद्ध गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास त्यांची दुर्बलता दूर होते. भगवान शिवलिंगाला गंगाजल अर्पण केल्याने जीवनातील कठीणातील कठीण भोग संपून मोक्ष प्राप्त होतात. कारण भगवान शिव हे मोक्ष प्राप्त करणारे आहेत. आंबाडीच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूला प्रिय होतो. धतुऱ्याच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केली तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. पूजा केल्यानंतर भगवान शिवशंकर एक योग्य पुत्र देतात, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते. बेलाच्या फुलांनी भगवान शिवशंकरांची पूजा केली तर सुंदर आणि सभ्य पत्नी मिळेल. गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अमावस्येला, पौर्णिमेला, विशेष सोमवारला किंवा सोमवारच्या प्रदोषला लाल पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होते. हरसिंगार म्हणजे प्राजक्ताच्या फुलांनी शिवाची पूजा केल्याने सुख आणि संपत्ती वाढते. रोगामुळे होणारा त्रास संपत नसेल तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. हे उपाय रोज करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष करून तसेच महाशिवरात्रीला सोमवारच्या प्रदोषला गरजू व्यक्तीला धान्य आणि पैसे दान करा. शास्त्रात सांगितले आहे की गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचा प्रभाव नाहीसा होऊन मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. जर तुम्हाला लवकर यश मिळवायचे असेल तर रोज पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची पूजा करा. पार्थिव शिवलिंग अतिशय चमत्कारिक आहे. मी हा स्वतः अनुभव घेतला आहे. तसेच शिव मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी पार्थिव शिवलिंग करून पाणी अर्पण करावे, पूजा करावी, नंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे. असे केल्याने महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. मैत्रिणींनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.